रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। अन्नाची चव वाढवण्यासाठी आपण मिठाचा वापर करतो। ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते। मिठाच्या अनेक फायद्यांविषयी आपण सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे। पण आपल्याला माहित आहे का, एक चिमूटभर मीठ आपल्या आयुष्यातील समस्यांवर विजय मिळवण्यास मदत करते। वास्तुशास्त्रानुसार मीठ घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मकता वाढवते। यासह घरात आनंद आणि समृद्धी आणते। चला तर मग जाणून घेऊया मीठ वास्तुदोषांशी संबंधित समस्या कशा दूर करते ते। वास्तुशास्त्रानुसार मीठ ठेवलेले पात्र स्टील किंवा लोखंडाचे नसावे। मीठ असलेले पात्र कोणत्याही धातूचे असावे। एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवल्याने घरात सुखशांती नांदते, तसेच घरात आर्थिक अडचण उद्भवत नाही। जर आपल्या घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होत असतील, ज्यामुळे आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असेल, तर घर मिठाच्या पाण्याने पुसावे। पुसण्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। यामुळे आपल्या घरात प्रेम वाढते। आपण दररोज हा उपाय करू शकत नसाल तर मंगळवारी हा उपाय नक्की करा। जर तुमच्या घरात बऱ्याच दिवसांपासून कोणी आजारी पडत असेल, तर पलंगाजवळ काचेच्या बाटलीत मीठ ठेवा आणि महिनाभरात ते बदलत राहा। ती व्यक्ती निरोगी होईपर्यंत हा उपाय करा। हा उपाय केल्यास आजारी व्यक्ती लवकर बरी होते। प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात आनंद आणि शांती हवी असते, परंतु कधीकधी वास्तुदोषांमुळे घरात नकारात्मकता ऊर्जा शांततेचे कारण बनते। त्यापासून मुक्त होण्यासाठी घराच्या कोपऱ्यात पहाडी मीठ ठेवा। काही दिवस हा उपाय केल्यावर आपल्याला त्याचा परिणाम दिसेल। घरात सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती कायम राहील। अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।